दर्यापूर तालुक्यातील उमरी इतबारपूर हजार लोकसंख्येचे गाव राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाणारे, परंतु तेथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अतिशय दयनीय असल्याने गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता बाहेरगावी जात असल्याचे पाहून या शाळेतील शिक्षण घेणारे गावातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शाळा दुरुस्त करण्याचा निश्चय करून शाळेने आपल्याला घडविले. आपण शाळेला घडवूया या उपक्रमाअंतर्गत लोकवर्गणीतून जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी सेमी इंग्लिश व उर्दू शाळा उमरी इतबारपूर या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लोकवर्गणीतून चळवळ निर्माण केली आणि या उपक्रमाला गावातील बहुतांश लोकांनी सहकार्य केले. आज या शाळेचे कायापलट झाली असून लोकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूनच गेला आणि पाहता पाहता या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढायला सुरुवात झाली. आधी या शाळेमध्ये केरकचरा शाळेसमोर शेणाचे ढिगारे अतिशय गलिच्छ वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत होते, परंतु गावातील होतकरू विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेऊन शाळेच्या आतून आणि बाहेरून परिसराची स्वच्छता करून त्या शाळेला रंगरंगोटी, शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या आतून बाहेरून 3D कलरिंग, शैक्षणिक चित्रीकरण करून शाळेच्या सर्व इमारतीचा भाग शिक्षणासाठी उपयोगात आणला. शाळेच्या इमारतीच्या परिसरात झाडाची रोपे लावून सौंदर्यीकरण करून विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता साहित्य सुद्धा आणले. शाळेमधील 23 विविध उपक्रम राबविण्याचे गावकऱ्यांनी ठरविले. यापूर्वी या शाळेमध्ये जी दुरुस्ती झाली त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले होते आणि झाडं सुद्धा खूप अस्ताव्यस्त वाढलेले होते. बाहेर सुद्धा खताचे गंज होते आणि आम्ही प्रयत्न करून आमच्या प्रयत्नांनी पुरेसं यश आलं नाही, गावकऱ्यांनी ऐकलं नाही. परंतु या गावातली जी शिक्षणप्रेमी मंडळ आहे, नवदुर्गोत्सव मंडळ आहे, त्या मंडळाने पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून शाळेची सजावट करण्याचे ठरवले आणि शाळेला सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे 6 डिसेंबरपासून ते आपल्याला शाळेने घडवले. आपण शाळेला घडवूया या उपक्रमात रात्रंदिवस मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता आज शाळेला जे स्वरूप प्राप्त झालं ते त्यांच्यामुळेच प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या कार्यातून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे. त्यांनी शाळेला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं भेटन यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सूचित केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू. यामधील काही काम पूर्ण झाले असून शाळेमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा याकरिता लोकवर्गणीतून साध्य करण्याचा या गावकऱ्यांचा मानस आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यांमधून पहिली असल्याचे समजते आणि या शाळेचा कायापालट झाल्याने बाहेरगावी गेलेले विद्यार्थी पुन्हा या शाळेमध्ये परत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपल्याला शाळेने घडवले, आपण शाळेला घडवूया या उपक्रमाला सुरुवात करण्याआधी जिल्हा परिषदची जे महाराष्ट्रभर स्थिती पाहिली ते स्थिती सुधारण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत जे सुरुवातीला जे परिस्थिती होती शाळेची की या शाळेअंतर्गत जे जुने विद्यार्थी घडलेले आहे ते विद्यार्थी तेव्हा घडलेले आहे, पण आज परिस्थिती डबघाईत आलेली आहे जिल्हा परिषदची. त्यामुळे शाळेने आपल्याला घडवले आणि आता आपण शाळेला घडवूया, म्हणजे ज्या लोकांना या शाळेनं घडवलेलं आहे तेच लोक आता पुन्हा या शाळेला घडवीन. त्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्यासाठी विविध भौतिक सुविधा या शाळेमध्ये केलेल्या आहे. 3D कलरिंग केलेले आहे, त्यानंतर रोड केलेले आहे, रंगमंचाची व्यवस्था केलेली आहे आणि अनेक गार्डनिंग केलेलं आहे. आणि याच्यानंतरही हा उपक्रम सुरूच राहणार आहे आणि शासन आणि प्रशासनाने या सरासरीने भाग घेतला पाहिजे, आमच्या मागे आले पाहिजे. त्यामुळेच हे जे आम्ही जो उपक्रम केलेला आहे तो उपक्रम जिल्हा लेवलवर, महाराष्ट्र लेवलवर आणि राष्ट्रीय लेवलवर कसा गाजेल या दृष्टीने गाव वर्गणीतून आम्ही जो निधी उभा केलेला आहे या निधीतून ह्या सर्व गोष्टी साध्य केलेल्या आहे. आणि मला असं वाटते की शासन आणि प्रशासनाची याला जोड जर कधी असली तर हा उपक्रम जिल्हा आणि स्टेट लेवलवर आणि पूर्ण भारतभर कसा फैलील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत सर्व मिळून. आपलं नाव? गावागावातील जिल्हा परिषद शाळा प्रगतिशील करायचे असेल तर असा उपक्रम गावातील व्यक्तींनी राबवावा. या उपक्रमात गावातील अल्पेश कोळंबकर, गोपाल हरमकर, धर्मराज कोळंबकर, पवन पोटे,
अतुल गोडे, मुकुंद कोळंबकर, कल्पेश कोळंबकर तसेच दुर्गा उत्सव मंडळ व गावकरी मंडळी यांचा सहभाग आहे. आमच्या गावातील शिक्षकप्रेमी जे मंडळी आहे, तरुण मंडळी, त्यांनी या शाळेकरिता एक उपक्रम हाती घेतलेला आहे की गुरुजनांचे प्रेरणेतून त्यांनी एक काम हाती घेतलेलं आहे. शाळा सौंदर्यीकरण, चित्रीकरण आणि भौतिक सुविधा यांची पूर्ती ते करत आहे. ते विद्यार्थ्यांचे विकासाकरिता, सर्वांगीण विकासाकरिता अत्यंत आवश्यक आहे आणि आमचा सहकार्य, मी आणि माझे सहकारी शिक्षक यांच्यासोबत आहे. आणि हे काम जे आहे, जे सुरू आहे, त्यांनी गाव वर्गणीतून आमची शाळेला सौंदर्य करून दिलं आहे आणि इथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि गुणवत्ता विकासकरिता अत्यंत आवश्यक आहे. हे काम त्यांनी गावातील तरुणांनी केलेलं आहे, हे महत्त्वाचे आहे. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.